चला विद्यार्थ्यांनो, आज आपण एलिमेंटरी व इंटरमिजिएट परीक्षेमध्ये येणारा तिसरा पेपर म्हणजे डिझाईन. या डिझाईन पेपरविषयी आपण चर्चा करणार आहोत आणि प्रात्यक्षिक बघणार आहोत. तर इंटरमिजिएट पेपरला किंवा एलिमेंटरी पेपरला षटकोनात संकल्पचित्र रेखाटन करा आणि आकर्षक रंगकाम करा असा प्रश्न येऊ शकतो. याआधीसुद्धा हा प्रश्न आलेला आहे. मग आता षटकोन काढायचा कसा? तर बघा, आपल्याला दिलेल्या मापात एक वर्तुळ काढायचं आहे. जर तुम्हाला 10 सेमी त्रिज्या दिली असेल तर तुम्हाला आपल्या कंपासमध्ये 10 सेमी त्रिज्या घेऊन वर्तुळ काढायचे आहे. किंवा प्रश्न असाही येऊ शकतो की 20 सेमी व्यास असलेले वर्तुळ काढा किंवा त्या वर्तुळात षटकोन आकार काढून किंवा त्या आकारात षटकोन काढून संकल्पचित्र रेखाटन करा. तर आपण एक वर्तुळ काढून घेतला आहे आणि त्याच मापाने जितकी आपण त्रिज्या घेतली असेल त्याच मापाने 6 ठिकाणी पेन्सिलने टिक करून घेणार आहेत आणि ह्या टिक केलेल्या मापात आपल्याला षटकोन काढायचा आहे. षटकोन काढणे खूप सोपे असते, पण मुलं खूप गोंधळून जातात. तर अशा पद्धतीने वर्तुळ काढून आपल्याला 6 ठिकाणी टिक केल्यानंतर ह्या ज्या समोरासमोर आलेल्या टिक आहेत, पेन्सिलच्या ज्या आपण खुणा केलेल्या आहेत त्या पट्टीच्या सहाय्याने जोडून घ्यायच्या आहे. म्हणजेच जसा काही चांदणीचा आकार आपण तयार करणार आहोत. या पद्धतीने आपण षटकोन काढून आज मी तुम्हाला रंगचक्राविषयी माहिती देणार आहे. असा षटकोन काढायला तुम्ही शिकलात की संकल्पचित्र घटकानुसार तयार करायचे असते. आज या षटकोनात मी चांदणीचा आकार म्हणजेच 6 कोनांचा षटकोन काढणार आहे. यामध्ये रंगचक्र आपण तयार करीत आहोत. या 6च्या 6 टिक समोरासमोर आलेल्या पेन्सिल खुणांवरती मी जोडत आहे. अशा पद्धतीने आपण षटकोन तयार करू आणि त्या प्रत्येक आलेल्या त्रिकोणामध्ये तुम्हाला मूळ रंग आणि द्वितीय रंग श्रेणी कशा पद्धतीने असते ते रंगवायचे आहे. तर बघा, हा पिवळा कलर आहे. प्रथम श्रेणीचे रंग म्हणजे मूळ रंग पिवळा, लाल आणि निळा असे मूळ रंग असतात. तर पिवळा आणि निळा एकत्र केला की हिरवा तयार होतो. लाल आणि निळा एकत्र केला तर जांभळा कलर तयार होतो. पिवळा आणि लाल एकत्र केला की नारंगी रंग तयार होतो. तर अशा पद्धतीने रंगचक्र तयार करून आपण कोणतेही 3 कलर आणि त्याच्यासोबत काळा कलर परीक्षेसाठी वापरू शकतो. कधीही संकल्पचित्र रंगकाम करताना कमीत कमी 3 कलर आणि 1 काळा कलर आणि आपला पांढरा कलरसुद्धा वापरायचा असतो. जिथे आपल्याला लाईट शेड करायचा आहे तिथे आपण व्हाईट कलरचा वापर करायचा आणि डार्कसाठी आपण ब्लॅक कलरचा यूज करायचा आहे. तर या रंगचक्राविषयी माहिती घेतल्यावर मी तुम्हाला पुढील चित्र कशा पद्धतीने रंगवलं आहे बघा. या चित्रामध्ये मूळ रंग, द्वितीय श्रेणीचे रंग असे दोघंही कलर म्हणजे 3 आणि 3 6 आणि ब्लॅक कलर वापरून हे संकल्पचित्र तयार केले आहे. तर तुम्हीसुद्धा अशा पद्धतीने संकल्पचित्र तयार करू शकता. विविध रंगांचा वापर करण्यासाठी रंगचक्राची माहिती असणे खूप आवश्यक आहे. रंगचक्रातून आपल्याला रंग कळतात. बघा, आता या चित्रात फक्त 3 कलर वापरले आहेत, निळा, लाल आणि हिरवा. या 3 रंगांपासून हे संकल्पचित्र तयार केलं आहे.